आखाती युद्धामुळे जग सध्या एका खडतर आर्थिक आणि राजकीय परिस्थितीतनं जात आहे। जगाच्या आर्थिक नाड्या आखाती युद्धामुळे चोकअप झालेल्या आहेत असं चित्र आहे। अशा परिस्थितीत केवळ भारतच नव्हे तर सगळ्या देशांसमोर आर्थिक संकट उभं आहे। अशात पंतप्रधान मोदींनी देशाला आर्थिक देशभक्तीची गरज असल्याचं बोलून दाखवलंय। केवळ सरकारी योजनांनी प्रश्न सुटणार नाहीत तर प्रत्येक भारतीयाला आर्थिक देशभक्ती दाखवावी लागेल, प्रत्येक भारतीयाला आर्थिक योद्धा बनावं लागेल अशी गरज पंतप्रधानांनी बोलून दाखवली। यात त्यांनी काही उपाय सुचवलेत। इंधन बचतीसाठी जीवनशैली बदला, सोनं खरेदी थांबवा, परदेशी सहलींना लगाम घाला, वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या, स्वदेशीला जवळ करा, खाद्यतेल मर्यादित वापरा। खरं तर प्रत्येक जण यामुळे चक्रावून जातोय, कारण प्रत्येकाने हे केलं तर देशाच्या अर्थव्यवस्थेला किती मोठा हातभार लागेल हे स्पष्ट नाहीये। हे सगळं सर्वसामान्य करतील, पण श्रीमंतांचं काय? ते हा सल्ला मानणार आहेत का? पंतप्रधानांचं वक्तव्य म्हणजे आगामी संकटाची चाहूल समजायची का? या बाबतीत सरकार काय काय पावलं उचलणार आहे, याच सगळ्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे। विदेशी मुद्रा बचाने के लिए हमारी देशभक्ति हमें चुनौती दे रही है। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपाचे सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक, आपल्यासोबत काँग्रेस प्रवक्ते कपिल ढोके आहेत, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आहेत आणि आर्थिक विषयाचे अभ्यासक अर्थतज्ञ अभय टिळक आपल्यासोबत आहेत। मला अंजलीताईंकडे सुरुवातीला जायचं आहे। अंजलीताई, एक व्हिडिओ तुमच्याकडनं मिळालेला होता, जो व्हिडिओ आता आम्ही स्क्रीनवर थोड्या वेळात चालवू सुद्धा। पंतप्रधान मोदींनी जेव्हा हा सल्ला दिला, देशवासियांना हे आवाहन केलं, त्यानंतर त्यांचीच रॅली निघालेली होती आणि त्या रॅलीमधली वाहनं बघितल्यानंतर पंतप्रधान हा सल्ला त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांना देत नव्हते का असा प्रश्न पडण्याइतकी वाहनं तिथे होती। मुळात हे असे सल्ले पंतप्रधानांनी देणं, आवाहन त्यांनी नक्कीच कुठल्याही वाईट मुद्द्याचं आवाहन केलेलं नाही, नक्की सगळ्या चांगल्या मुद्द्यांचं आवाहन आहे, पण त्यांना जो अपेक्षित फरक आहे तो पडताना दिसतोय का? अगदी नम्रता, सुरुवातीला मला हेच सांगायचंय की पंतप्रधानांना सल्ला देणे इतपत मी मोठी नाही, मी त्यांच्या पदावर टीका करणे इतपत मी मोठी नाही। तर मला असं जे मनापासून वाटतं, एक सामान्य नागरिक म्हणून जे वाटतं ते मी मांडते। तर आता प्रत्येक गोष्टीचे काही एक सीमा असते की आता समजा आपल्या पंतप्रधानांनी, आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत ते, आणि त्यांनी जर काही निर्देश दिलेत की बाबा ह्याप्रमाणे तुम्हाला वागायला पाहिजे, हो आम्हाला नक्कीच वागायला पाहिजे, पण हे जे आमच्याकडनं अपेक्षा आहे ते तुम्ही, तुमच्या पक्षाचे नेते, इतर मंडळी, तुमच्या युतीतल्या पक्षांचे नेते, ती मंडळी करतायत का, हा मुळात पहिला प्रश्न। आता काल रात्री हे जेव्हा त्यांनी आवाहन केलं, तर काल दिवसभराचा त्यांचा जो कार्यक्रम आपण बघितला ते हैदराबादला होते, तेलंगणाला होते, बेंगळुरूला होते आणि जामनगरला होते। प्रत्येक कार्यक्रमात हजारो लोक येत होते आणि असं असताना ते स्वतः जेव्हा जातात, बाबा पंतप्रधान आहेत, चार्टर्ड फ्लाईटने जाणार मान्य, त्यांचे जे पूर्ण फौजफाटा येणार मान्य, पण तुम्ही जेव्हा जाता तेव्हा 40-50 गाड्यांचा जो तुमचा प्रोटोकॉल आहे तो तुम्ही कमी करणार का? किंवा तिथे जाण्याची खरं गरज काय होती? आता कालचा प्रोग्राम काय होता, तर बंगळुरूला आर्ट ऑफ लिव्हिंगचा वर्धापन दिन होता, तो तुम्ही नक्कीच ऑनलाईन करू शकला असतात। दिल्लीला बसून तुम्ही सांगितलं असतात की बाबा मी झूम लिंकवर करतो, म्हणजे उदाहरण तुम्ही आधी ठेवल्यानंतर तुम्ही जनतेकडनं अपेक्षा केली, अगदी जनतेला मान्य, अगदी शिरसावंद्य तुम्ही म्हणाल तसं जनता करेल। पण जर तुम्ही स्वतः एका आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यक्रमासाठी चार्टर्ड फ्लाईटने जाणार, एवढंच नाही तर जामनगरचा रोड शो, आता तिथे येणारी हजारो माणसं, त्यांना काही तिथे पोचायला काय ते आकाशात उडत येणार आहेत का? तिथे पोचायला इंधन लागतं, मग तुम्ही असे रोड शो टाळू शकत का नाही? आत्ताच्या घटकेला जो आपण बघावं तो नेता फक्त चार्टर्ड फ्लाईट वापरतो। तुम्ही आधी निर्देश काढलेत का की या सगळ्या नेत्यांनी याच्या पुढे फक्त आणि फक्त जे नॉर्मल कॅरियर्स आहेत तीच वापरावी, आवश्यकता नसेल तर कुठचाही प्रवास त्यांनी टाळावा? अगदी तुम्ही लोकांना, आता बाकीच्या गोष्टी तर सोडा, तुम्ही जनतेला म्हणताय की तुम्ही तेल खाणं सुद्धा, खाद्य तेल खाणं कमी करा, ही देशभक्ती होईल। मग ही भक्ती आधी नेत्याने दाखवावी असं आपल्याला वाटत नाही का? अगदी साहजिक प्रश्न हा पडलेला आहे। मला काँग्रेसची याच्यावर प्रतिक्रिया घ्यायची, मग मी विश्वास पाठकांकडे येईन, कारण विरोधकांनी जेव्हा हे स्टेटमेंट आलं त्यानंतर थेट टीका करायला सुरुवात केलेली आहे। कपिल ढोकेजी। नम्रताजी, कालचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन म्हणजे खऱ्या अर्थानं
अर्थव्यवस्थेचं सगळ्यात मोठं अपयश आहे हे आपण सगळ्यात अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. नरेंद्र मोदीजींच्या काळामध्ये ज्या काही मोठ्या मोठ्या गोष्टी नरेंद्र मोदीजींनी केल्या त्या सगळ्या गोष्टींचं हे प्रचंड मोठं अपयश आहे. आणि लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण. काल 6:55 नरेंद्र मोदींनी आवाहन केलं की लोकांनी आता या गोष्टींचा त्याग केला पाहिजे, पेट्रोल डिझेलचा वापर कमी केला पाहिजे, विमानांचा वापर कमी केला पाहिजे, घरून कामं केली पाहिजेत, खाद्यतेल कमी वापरलं पाहिजे. आणि हेच नरेंद्र मोदी 8:55 गुजरातच्या रस्त्यावरती त्या ठिकाणी रोड शो करताना आपल्याला दिसतात. हे खऱ्या अर्थानं मग दुटप्पी भूमिका कशासाठी आणि जनतेनं किती सहन करायचं? तुम्ही 5 ट्रिलियन कडे जाण्याच्या गप्पा मारता, अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन कडे चालली आहे, $5 ट्रिलियन कडे, आणि एकीकडे तुम्ही ह्या गप्पा मारता आणि दुसरीकडे लोकांना त्याग करायला सांगता. लोकांनी किती सहन करायचं? तुम्ही नोटाबंदीचा निर्णय लादला, लोकांनी सहन केला. तुम्ही जीएसटी गब्बर सिंग टॅक्स आणला, लोकांनी सहन केला. ह्या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य लोकांचं कंबरडं मोडतायत. मग तरी सुद्धा तुम्ही आज त्याग करायला सांगताय. तुमच्या मोठमोठ्या गोष्टी आता नरेंद्र मोदींनी बंद केलं पाहिजे. कालचे त्यांचे सगळेच्या सगळे आवाहन म्हणजे खऱ्या अर्थानं अर्थव्यवस्थेचं सगळ्यात मोठं अपयश आहे. दुसरी गोष्ट काय सांगितलं काल नरेंद्र मोदीजींनी? सोनं खरेदी करू नका. 1 वर्ष ऐका ना, सोनं खरेदी करू नका, चांदी खरेदी करू नका. हे बोलत असताना नरेंद्र मोदींनी आज सोन्याच्या व्यवसायावरती जे लोक डिपेंड आहेत, सोन्याचे दुकानदार असतील, सोन्याच्या दुकानात काम करणारी लोक असतील, त्या ठिकाणी काम करणारे छोटे सोनार असतील, त्यांची काय अवस्था आहे? शेकडो कोटी रुपयाची लोकांची इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये लागलेली आहे. आणि तुम्ही माईक समोर येता, कॅमेरा समोर येता आणि सांगता सोनं खरेदी करू नका. आणि याला सुद्धा आता मला माहिती आहे नम्रताजी, या आपल्या पॅनलवरती किंवा भाजपचे अंधभक्त याला सुद्धा देशभक्ती म्हणतील, याला सुद्धा राष्ट्रभक्तीचे उदाहरण देतील. परंतु हे सगळ्यात मोठं अर्थव्यवस्थेचं अपयश आहे. नरेंद्र मोदीजी हा देश चालवण्यामध्ये असफल ठरतायत, हाच आमचा आरोप आहे. मला विश्वास पाठकांकडे जाते. विश्वास पाठकजी, पंतप्रधानांनी जे सांगितलंय त्यात चुकीचं काय नाहीये, पण त्यातून त्यांना जे बदल अपेक्षित आहेत ते होतील का? आणि किंबहुना त्यांच्या दुटप्पी भूमिकेवरती विरोधकांनी बोट ठेवलेलं आहे. 100% बदल होतील. कालच त्यांनी घोषणा केलेली आहे. काही कार्यक्रम जे आधीच ठरलेले होते ते होतात आहे. पण मोदीजी मीन्स लिडिंग बाय एक्झाम्पल. त्यामुळे अंजली त्यांनी ज्या काही अपेक्षा व्यक्त केल्या, आपल्याला जे वाटतंय त्या सगळ्या नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये सुरुवात झालेली दिसेल. मला याच्यात एवढंच सांगायचं की 1961 मध्ये 62 मध्ये जेव्हा चीनचं युद्ध झालं होतं, जवाहरलाल नेहरूंनी प्रधानमंत्री म्हणून काही अशाच प्रकारचे आव्हानं केले होते. 1965 मध्ये लालबहादूर शास्त्रींनी उपासाचं आव्हान केलंच होतं. 1971 मध्ये इंदिराजींनी केलं होतं. त्यामुळे देशाचा प्रमुख म्हणून, प्रधानमंत्री म्हणून असं आवाहन करणं त्यात चुकीचं काहीच नाही. आणि हे जे काही आव्हान केलं त्यात चुकीचं काय? मला हेच सांगायचं की भारतीय अर्थव्यवस्था कुठेही अडगळीत आलेली नाहीये. आपण अजूनही 7.4% आपलं GDP वाढणार आहे आणि आपली अर्थव्यवस्था ही 3.5 ट्रिलियनची होणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. आपलं जर फॉरेन एक्सचेंज जर बघितलं, गंगाजी जर बघितली तर $770 बिलियन आहेत. मी ब्रिक्सचे आकडे बघत होतो, त्याच्यामध्ये रशियाची $324 बिलियन आहे, ब्राझीलची 312 आहे, साऊथ आफ्रिकेची 73 आहे. त्यामुळे आपल्याकडे फॉरेन एक्सचेंज आहेच, पण याला अजून मजबूत करा. फॉरेन एक्सचेंज आपलं कमी होतं कामा नये म्हणून सोन्यावर सध्या तुम्ही खरेदी बंद करा, एवढंच त्यांनी आवाहन केलंय. दुसरा प्रश्न की 80% ऑफ आवर इम्पोर्ट इज आउट ऑफ क्रूड ऑइल. तर ते जर असेल तर ऑइलला वाचवणं ही आपली जबाबदारी आहे. आणि त्या दृष्टीने सरकार काही गोष्टी करते, काही नागरिकांनी करावी असे आव्हान आहे. आता सरकार काय करताय तर इथेनॉल सारखं मिक्सिंग आतापर्यंत पेट्रोलमध्ये 15% पर्यंत आलेलं आहे. ते आपण 20% नेणार आहे. सोलरच्या माध्यमातून जास्तीत जास्त वीज आणि इलेक्ट्रिकल व्हेकलच्या माध्यमातून आपण इंधन वाचवत आहे. मला असं वाटतं की सरकार ज्या प्रकारे पावलं उचलत आहे, नागरिकांनी देखील त्याला साथ द्यावी अशी त्यांना विनंती केलेली आहे. आणि मोदीजी आहे म्हणून ते विनंतीला लोक मान देखील देतात आहे. बरं, मला अभय टिळक सरांकडे जायचंय. टिळक सर, पंतप्रधानांनी इतक्या मायक्रो लेवलपर्यंत जाऊन नागरिकांना हे असं आवाहन करणं, आता विश्वास पाठकांनी जी उदाहरणं दिली ती चीनच्या युद्धासोबतची आणि पाकिस्तानच्या युद्धाच्या वेळेला केलेल्या आवाहनाची, आता जरी युद्ध आपल्या तोंडावर नसलं तरीही येणाऱ्या संकटाची चाहूल समजायची का? मला असं वाटतं की याच्यामध्ये एक आपण अत्यंत मूलभूत गोष्ट की जी शास्त्राला धरून आहे, अर्थशास्त्राच्या, ती कृपा करून लक्षात अशी ठेवावी की कुठलीही साधन सामग्री ही नेहमी मर्यादित स्वरूपातच उपलब्ध असते. आणि त्यातही जी आम्ही खनिज तेलासारखी साधन संपत्ती जी आहे ही मर्यादित स्वरूपातच उपलब्ध आहे. त्यामुळे
तिचा पर्याप्त काटकसरीने वापर करण्याची संस्कृती आपण रुजवून घ्यायला पाहिजे. इकडे पंतप्रधानांचं माझ्या अंदाजाने सूचन आहे. म्हणजे मी अगदी थोडं म्हणजे मी निरपेक्षपणे बोलायचं तर हे उशिरा केलेलं योग्य आव्हान आहे. हे आव्हान ज्यावेळी आखातामध्ये फेब्रुवारीच्या अखेरीस ठिणगी पडली तेव्हाच आपण हा संदेश मनावरती बिंबवून घ्यायला हवा होता. मुद्दा एक. मुद्दा दोन की परकीय चलनाच्या बाबतीमध्ये सोनं आणि खनिज तेल हे आपले दोन मुख्य आयात होणारे घटक आहेत. त्याच्यावरती जे परकीय चलन आमचं जातं त्याच्या संदर्भात पंतप्रधानांचं आव्हान आहे. आणि तिसरा मुद्दा जो आहे महत्वाचा तो आपल्याला हाही लक्षात घेतला पाहिजे की सोनं आयात करणं किंवा सोन्याचा खरेदी करणं हे केवळ नागरिकांचं नाहीये. अलीकडच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती जी सगळी अनिश्चितता निर्माण झाली आहे त्यामुळे देशोदेशीच्या मध्यवर्ती बँकांनी सुद्धा त्यांची राखीव जरी वाढवण्याकरता सोनं खरेदी केलेलं आहे. त्यामुळे एकूण सध्याची परिस्थिती अनिश्चिततेची जी आहे ती लक्षात घेता जी काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे त्याचं सूचन पंतप्रधानांनी केलं आहे. त्याच्यात चुकीचं काही नाहीये पण याला आपण प्रतिसाद कसा देतो हे अतिशय महत्वाचं आहे. मला अंजली दमानियाजी आपण एक सारासार या गोष्टींकडे बघितलं, चूक काहीच दिसत नाहीये, पण सरकार आता अशा पद्धतीने सांगतंय त्याने फरक पडेल का हा मला एक प्रश्न पडलेला आहे. याचं कारण आपण वाहनांच्या किमती, एक उदाहरण देऊन सांगते, आपण वाहनांच्या किमती अतिशय कमी केलेल्या आहेत. खासगी वाहनं रस्त्यावर आणू नका ज्या वेळेला म्हणतात, वाहनांच्या किमती जर इतक्या कमी केलेल्या असतील, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालेला असेल, तर अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणूस आपली खासगी गाडी एसीतला आरामशीर प्रवास सोडून का ट्रेनमध्ये आणि मेट्रोमध्ये आणि बसमध्ये धक्के खात जाणार आहे? अगदी प्रचंड. आता नम्रता, एकतर आपल्या सगळ्यांनाच माहितीये की आताच्या घटकेला एल निनोमुळे यावेळेस जो आपलं समर आहे ते अतिशय उष्णता जी आहे ती प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. अशात आपल्याला जरी आवाहन केलं की बाबा तुम्ही मेट्रोनी जा किंवा इतर वाहनं वापरा, आपण त्यांचं एक आव्हान आहे म्हणून आपण समजू शकतो, पण हे आव्हान फक्त आपल्यासाठीच का? आता मला एक दोन गोष्टी त्याच्यावर मला क्लॅरिफिकेशन द्यायचं होतं. जे मगाशी विश्वास पाठक म्हणाले की इथेनॉल आपण आधी 10% होतं ते 15% झाले, आता आपण 20% करू. तर विश्वास पाठकची अतिशय विनम्रतेने मी तुम्हाला सांगते की इथेनॉल या विषयावर आपण नक्की अतिशय मोठी चर्चा करू, पण ती नंतर करू. आत्ताच्या घटकेला तुम्हाला मुद्दाम फक्त लोकांच्या ज्ञानासाठी सांगते की इथेनॉल वापरल्याने तुमचं ऍव्हरेज गाडीचं कमी होतं. इतकंच नाही तर गाडीचं मेंटेनन्स वाढतं. त्याच्यामुळे आपण कुठलं परकीय चलन त्याच्यातनं वाचवत नाहीये. लोकांचं गाडीचं ऍव्हरेज त्यांनी कमी होतं आणि त्यांचं मेंटेनन्स गाडीचं वाढतं. कारण आपली कुठलीही आता 2026 पर्यंतची कुठलीही गाडी ही इथेनॉल 10% कम्प्लायंटच आहे. त्याच्यापेक्षा 15% 20% कम्प्लायंट नाही. मुद्दा नंबर 2, जे टिळकजी म्हणाले की हे जेव्हा आखाती युद्धात सुरू झालं तेव्हाच्याच काळात हे सगळं हे आपण ताबडतोब काही गोष्टी करायला हव्या होत्या देश म्हणून, ते केलं गेलं नाही. तर ते का केलं गेलं नाही? कारण 3 ठिकाणी निवडणुका चालू होत्या, वेस्ट बेंगॉल, तामिळनाडू, केरळा. इथे त्यांना कुठेही दाखवायचं नव्हतं की भारताची स्थिती वीक आहे, कुठेही वाईट परिस्थिती आहे हे दाखवायचं नव्हतं. इतकंच नाही, प्रत्येक गोष्ट आपण पकडून ठेवली होती. मग ते स्टॉक मार्केट असो आणि पेट्रोल डिझेलचे भाव असो, कारण ते जर कडाडले असते, आपण ब्रेंट क्रूडच्या प्राइसेस रोजच्या बघतोय त्या 60-70 वरनं थेट 123 पर्यंत परवाच्या दिवशी 123 ला गेली होती. ती आता जवळजवळ 104-105 ला अटकलेली आहे. तर असं असताना आताच्या घटकेला आपण जे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आहेत त्या अतिशय कमी का ठेवल्या? पुन्हा तेच निवडणुका होत्या म्हणून कमी ठेवल्या. कारण तेव्हा जर भाव वाढवले असते तर सगळे इन्फ्लेशनमुळे भाव कडाडले असते, हे लोक निवडणुका हरले असते. म्हणून सगळं मॅनेजमेंट केलं ते संपेपर्यंत. आता संपल्या आकाश आता फाटलेलं आहे आणि ते कुठेतरी गडगडून आता खाली येणार आहे आणि त्याचा खराच इम्पॅक्ट जो आहे तो लोकांना आता जाणवेल. आता मी तुला आज लिहून देते नम्रता की याच्या पुढे पेट्रोलचे भाव कमीत कमी 15 रुपयांनी वाढणार. त्याच्यात आता 4-5 रुपये वाढवतील, मग पुन्हा 4-5 वाढवतील, मग पुन्हा 4-5 वाढवतील. त्याच्यात खाण्याच्या तेलाचे, कुकिंग गॅसचे सगळ्याचे भाव वाढणार आहेत. आणि अर्थव्यवस्था एक तर याच्यामुळे आणि दुसरं AI मुळे आणि तिसरं आपले पॉलिटिशियन्स काहीही देशाला बदलण्यासाठी AI इक्विप्ड करण्यासाठी काही न केल्यामुळे
आपल्या देशाची इकॉनॉमी गडगडणार आहे. 5 ट्रिलियनचं आपण नुसतं रोजी पिक्चर दाखवून नाही होणार. आजच जर बघितलं, मिथिलेश तिवारी सारखे 7वी पास एज्युकेशन मिनिस्टर होत आहेत, हेल्थ मिनिस्टर बिहारचे बघितले. भाजपनी थोडं शुद्धीवर येण्याची गरज आहे, देशाला नीट करण्याची गरज आहे, त्यावर काम करावं असं मला सगळ्यांना विनंती करायची. विश्वास पाठकजी, पंतप्रधानांचे सल्ले कुणाला अमान्य असायचं कारण नाहीये, पण मुद्दा असा आहे की ते मुळापर्यंत जात नाहीयेत. थोडंसं उदाहरणाने सांगते तुम्हाला. खासगी वाहनांचा वापर कमी करा, सार्वजनिक वाहनं जास्त वापरा. खासगी वाहनांवरती जीएसटी वाढवणार आहेत का? खासगी वाहनांची खरेदी आपण कमी करणार आहोत का? आपण डिझेल आणि पेट्रोलच्या किमती एका ठराविक मर्यादेच्या बाहेर नाही वाढवू शकत, कारण त्याचा परिणाम सगळ्याच गोष्टींवरती होतो, मालवाहतुकीवरती होतो आणि पर्यायाने महागाई वाढते. पण मग अशा वेळेत खासगी वाहनं जी अगदी 10,000 आणि 15,000च्या डाऊन पेमेंटवरती अवेलेबल असतात, त्या बाबतीत आपण काही स्ट्रिक्चर्स आणणार आहोत का? दुसरं, आपण सोन्यावरती जीएसटी वाढवणार आहोत का? आपण सोन्याच्या ज्या काही भरमसाठ जाहिराती मोठ्या कंपन्या ज्या सगळ्या करत असतात, 1 वर्ष आपण त्यांना रिस्ट्रिक्शन लावणार आहोत का की तुम्ही जाहिरातीच करू नका, तुम्हाला अलाउड नाहीये पुढची 1 वर्ष, असं काही करणार आहोत का आपण? दुसरी गोष्ट, खाद्यतेलाच्या बाबतीत आपण बोललेलो आहे. खाद्यतेलाच्या किमती जर वाढल्या तर इथे सर्वसामान्यांच्या ताटामधली फोडणी महाग झाली तर जेवणासाठीचं बजेट हे किती कोलमडू शकतं. खाद्यतेल कमी खा मान्य आहे, पण त्याच्यासाठीचा उपाय काय? कुठेतरी आपल्याला स्ट्रिक्चर्स लावल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत. जसं आपण प्रत्येक घरी शौचालयाची जी मोहीम काढलेली होती, आज दिसतं ना प्रत्येक घरी शौचालय, ते आवाहनच होतं, पण त्याचबरोबर तिथे काही गोष्टी सरकारी पातळीवरती पण होत्या. इथलं काय? इथे सरकारी पातळीवरनं काय होणार आहे? उदाहरणाने सिद्ध होईल का? अमृताजी, अनेक प्रश्न विचारले, त्यामुळे मला जरा सविस्तर बोलू द्या. सर्वप्रथम भाजपने शुद्धीवर यावं असा सल्ला आम्हाला अंजली त्यांनी दिलेला आहे. आत्ताच मागच्या आठवड्यातच 3 राज्यातल्या नागरिकांनी, उमेदवारांनी अतिशय म्हणतात की त्यांचा कॉन्टेक्स्ट समजून घ्या. त्यांनी उदाहरणाचं सांगितलंय, त्यांनी बिहारच्या शिक्षण मंत्र्यांचं उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. नाही, ऐकू द्या. आता मला बोलू द्या. सर्व शुद्धीमध्येच मतदान होतं, शुद्धीमध्येच येतं. भारताचे प्रधानमंत्री अतिशय जबाबदारी वागतात आहे. मी परत जबाबदारीने सांगतो की भारतीय अर्थव्यवस्था कुठे डबघाईला गेलेली नाही. आपली अर्थव्यवस्था मजबूतच आहे. 7.4चं जे फोरकास्ट आहे ते तेवढंच अजून आहे. त्याचं कारणच आहे की डिसिजिव्ह लिडरशिप आहे, इन्व्हेस्टमेंटचा ओघ आपल्याकडे चालू आहे. एकट्या महाराष्ट्रामध्ये 17 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट झालेलं आहे. आता राहिला प्रश्न पेट्रोलचा. 27 मार्चला या सरकारने आधीच अँटिसिपेट करून 10 रुपयांनी पेट्रोल डिझेलचे दर कमी केले, एक्साईज ड्युटी कमी केली. आज आपला पेट्रोलचा दर 100 ते 105च्या याच्यामध्ये आहे. आजूबाजूच्या देशांचं काय आहे? पाकिस्तानचा रेट हा 450 रुपये आहे, मी इंडियन रुपीजमध्ये सांगतोय. श्रीलंका 370 आहे, सिंगापूर 241 आहे, जर्मनी 190 आहे, ऑस्ट्रेलिया 130 आहे, USA मध्ये 81 आहे, UAE सारख्या ठिकाणी जिथे पेट्रोल होतं तिकडे 67 रुपये आहे, ब्राझीलला 110 आहे. त्यामुळे 10-20 रुपये जर आपल्याकडे वाढले तरी जनता भारतीय जनता पक्ष आणि सरकारच्या पाठीशी उभी राहणार आहे. कारण सरकारने आधीच 10 रुपये कमी केलेले आहे. त्यामुळे दर वाढतील असं सांगण्याचं काही खूप असं ज्योतिषशास्त्राची आवश्यकता नाही. आपलं बॅलन्सिंग करण्यासाठी या गोष्टी होत असतात. वेळ पडली की ते दर परत कमी होतील. दुसरा मुद्दा राहिला की इलेक्ट्रिक व्हेकलचा. मी सांगतो की सोलारच्या माध्यमातून इतकी मोठी क्रांती होते आहे. ईव्ही मशीन्स, ईव्ही कार्स इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे की आपलं डिपेंडन्स ऑन इम्पोर्ट ऑफ ऑइल हे तसंच कमी होत आहे. त्यामुळे हे सरकार पूर्ण भविष्याचा वेध घेऊन अनेक गोष्टी करतात आहे. आता खाद्यतेलाचं त्यांनी उदाहरण दिलं, जसं लाल बहादूर शास्त्रींनी उपास करा असं म्हटलं होतं, त्याप्रमाणे तुम्ही हेल्थ आणि सेव्हिंग इन ऑइल अशा प्रकारची ती आव्हान आहे. मला असं वाटतं की याला प्रॉपर पर्स्पेक्टिव्ह मध्ये घ्यायला हवं. अर्थव्यवस्था कुठेही आपली खालावणार नाहीये. आंतरराष्ट्रीय स्तरावर 2-2.5% अर्थव्यवस्था वाढत असताना आपण 7च्या वर जात आहे, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. कपिल ढोकेने काही मुद्दा मांडायचा होता. कपिलजी. मुळात आता मी विश्वास पाठकांचा या ठिकाणी ऐकत होतो, तिथे फार इतर देशातले, आणि त्यांनी हे मान्य सुद्धा केलंय नम्रताजी या ठिकाणी की आता काही 10-20 रुपये वाढले तर जनता आमच्या सोबत राहील. मला या लोकांचं खऱ्या अर्थानं
यांना लाज कशी वाटत नाही हो की या तुम्ही देशातल्या जनतेला आवाहन करता, देशातल्या जनतेला खाद्यतेल कमी खायला सांगता, सोने चांदी खरेदी करू नका, पर्यटन करू नका, परदेशात जाऊ नका, वर्क फ्रॉम होम करा. देशाच्या पंतप्रधानांनी सगळ्या व्यवस्था करणं गरजेच्या असतात. 9 मार्च 2026 ला आदरणीय विश्वासजी ऐकून घ्या, तुमच्या मधात मी कुठेही बोललेलो नाही. विश्वास पाठक ऐकून घ्या, तुमच्या मधात मी कुठेही बोललेलो नाही. ऐकायची क्षमता ठेवा जरा, नका कालवा करू. तुमच्या वेळात मी कुठेही बोललेलो नाही. नेस्तनाबूत केलाय. विश्वास पाठक ऐकायची क्षमता ठेवा. लोकांना गोल गोल करून फक्त हे करायचं. नम्रताजी 9 मार्च 2026 ला आमचे नेते आदरणीय राहुलजी वरती संकट येणार आहे. 12 मार्चला राहुल गांधींनी सांगितलं पंतप्रधानांनी लक्ष घातलं पाहिजे, पण पंतप्रधान त्यावेळी बंगालच्या केरळच्या निवडणुकांमध्ये, आसामच्या निवडणुकांमध्ये व्यस्त होते. यांचे 2-2 डझन मंत्री, 2-2 डझन मुख्यमंत्री चार्टर्ड फ्लाईटनं प्रचारामध्ये व्यस्त होते. त्यावेळी यांना संकट दिसलं नाही का? सातत्यानं या देशातल्या जनतेचा हाल करण्याचं काम यांनी केलेलं आहे. 2014 राहुल गांधी फॉरेनला होते. 12 वर्षात राहुल गांधी फॉरेनला होते ना, ते इलेक्शन मध्ये होते ना, देशाची सेवा करत होते. फायदा घेणार ते फॉरेनला होते. पेट्रोलचे भाव वाढणार आहेत आणि वाढले तरी जनता आमच्या सोबत राहणार आहे हे म्हणताना विश्वास पाठक तुमच्या सहित भाजपच्या सगळ्या लोकांना लाज वाटली पाहिजे. जनतेचे 10 रुपयांनी पेट्रोलचे भाव आधीच कमी केले. 27 मार्चला 27 मार्चला 10 रुपयांनी पेट्रोलचे भाव आधीच कमी केलेले आहेत. नरेंद्र मोदींची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवरती आपला देश एकटा पडलेला आहे. नम्रताजी आणखी एक सांगतो, यांनी काय आहे, अमेरिकेसारख्या म्हणजे एप्स्टीन फाईल मध्ये नरेंद्र मोदींचं नाव आहे म्हणून यांच्या अय्याशी पुढे अमेरिकेच्या दबावाखाली येऊन नरेंद्र मोदींनी इराण आणि रशिया सोबतचे आपले संबंध खराब केलेले आहेत आणि त्यावरूनच ही सगळी परिस्थिती, आपली अर्थव्यवस्था धोक्यात आली. आदरणीय अंजलीताईंनी ज्या पद्धतीने सांगितलं की टिळक सरांनी सांगितलं हे फेब्रुवारी मध्ये करायला पाहिजे होतं, हे मार्च मध्ये करायला पाहिजे होतं. त्यावेळी मात्र आमच्या या विश्वगुरूंना 5 राज्याच्या निवडणुका डोळ्यापुढे दिसत होत्या. त्या ठिकाणी चार्टर्ड फ्लाईट, रोड शो, मोठमोठाले खर्च ह्या गोष्टी दिसत होत्या आणि आज विश्वास पाठक सांगतात की 10 रुपये वाढले तरी जनता आमच्या सोबत राहील. यांना लाज वाटली पाहिजे. यांनी या देशाची अर्थव्यवस्था डबघाईला नेऊन ठेवली. भारताच्या अर्थव्यवस्थेचा पोपट पूर्णपणे मारून ठेवलेला आहे. विश्वगुरू हा देश चालवण्यामध्ये असमर्थ आहेत. लोकांना आवाहन करण्यापेक्षा मला याच्या बाबतीत मुद्दा लक्षात आला. मला याच्या बाबतीत छोटीशी विश्वास पाठक यांची कमेंट घेऊन मग मी टिळक सरांकडे एक वेगळा मुद्दा घेऊन जाणार आहे. विश्वास पाठकजी, या बाबतीमध्ये ह्या सूचनांबद्दल प्रश्न का उपस्थित होतो? तुम्ही सांगताय सर्वसामान्यांनी आपल्या परदेश वाऱ्या कमी करा, देशांतर्गत पर्यटन करा. हे कुणाला सांगता तुम्ही? सर्वसामान्य जे कदाचित 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष त्या परदेशवारीचं एक स्वप्न बघत पैसे साठवत असतात. इथे एक असा स्ट्रॅटा आहे जो वीकेंड टू वीकेंड शॉपिंगसाठी परदेशात जात असतो. अनेक जण तर चार्टर्ड फ्लाईट घेऊन जात असतात. त्यांना काय सांगणार होत आपण? सर्वसामान्यांनीच का हे सहन करायचं? आर्थिक योद्धे किंवा देशभक्ती, आर्थिक देशभक्ती फक्त सर्वसामान्यांनी का दाखवायची? नाही नम्रताजी, हे आव्हान सगळ्यांसाठी आहे, गरीब असो श्रीमंत असो. आणि मला पूर्ण विश्वास आहे की मोठ्या प्रमाणामध्ये याला प्रतिसाद मिळेल. ज्या प्रकारे कोविडमध्ये संपूर्ण जनता, मग श्रीमंत असो गरीब असो, त्यांनी प्रधानमंत्र्यांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला आणि आपण कोविड ज्याप्रमाणे हँडल केलं तसं इथे देखील होईल. इथे गरीब श्रीमंत हा भेद अपेक्षितच नाही. श्रीमंतांनी तर जास्त जबाबदारीने याला प्रतिसाद देणं अपेक्षित आहे. मला टिळक सरांकडे मुद्दा घेऊन जायचा. टिळक सर, तुम्ही म्हणालात तो एकदम पॉईंट आहे की ज्या वेळेला ही परिस्थिती बिकट व्हायला लागलेली होती तिथपासून हे सगळं केलं पाहिजे. पण फक्त असं आवाहन करून परिणाम होईल का? म्हणजे आपली निम्मी लोकसंख्या जरी ह्या आवाहनाला थोडासा प्रतिसाद देत असेल, फरक फारसा पडताना दिसेल का? जो स्ट्रॅटा, जो ऍक्च्युली सगळ्यात मोठा पैसे व्यतीत करणारा वर्ग आहे, त्या वर्गातनं रिस्पॉन्स मिळेल असं सध्या तरी कुणाला विश्वास वाटत नाहीये. हा प्रश्न आपल्याला दोन्ही बाजूंनी समजावून घ्यावा लागेल. ज्यावेळी आम्ही व्यक्त एक उदाहरण घेतो कारण आपल्याकडे वेळ मर्यादित आहे. ज्यावेळी आम्ही म्हणतो की खाजगी वाहनांचा वापर आम्ही कमी केला पाहिजे, या नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की आमची सार्वजनिक वाहतूक सुविधा ही सक्षम असली पाहिजे. त्याच्यासाठी त्याच्यामध्ये गुंतवणूक करणं, नवीन गाड्या खरेदी करणं, तिथे पुरेशी माणसं ठेवणं, गाड्यांची दुरुस्ती वेळेवरती होणं, ही सगळी यंत्रणा आमची स्थानिक स्वराज्य संस्थांच्याकडे आहे. आज स्थानिक स्वराज्य संस्था आमच्या डबघाईला आलेल्या आहेत. त्यामुळे एका हाताने टाळी कधी वाजत नाही. आपल्याला म्हणजे ही सगळी एक अतिशय प्रदीर्घ काळ चालणारी संस्कृतीची भाव आहे. आणि शेवटचा मुद्दा मात्र आपण कायम लक्षात ठेवावा की आपण तात्कालिक भावनिक आव्हानांना अत्यंत ताबडतोब प्रतिसाद देतो.
कोविडमध्ये आम्ही असं म्हटलं की लोकांनी शक्यतो स्वच्छता पाळावी, रस्त्यावर थुंकू नये. त्या 6 महिन्यामध्ये ती शिस्त आम्ही पाळली. कोविडचं भयसंकट टळल्यानंतर सगळं आमचं पुन्हा पहिले पाढे 55 आहेत. त्यामुळे आम्ही समाज म्हणून काही शिस्त स्वतःला लावून घेणार का, त्याच्यावरती या धोरणात्मक आवाहनांची व्यवहारातली पद्धती अवलंबून राहते. मग अंजलीताई, शेवटचं काही 30 सेकंद आहेत माझ्याकडे. नाही, मला आता जे टिळक म्हणाले तेच म्हणायचं वाटतंय की याच्यातनं आपण साध्य काय करतोय, याच्यातनं फक्त सामान्य माणसाला, जसं तू मगाशी म्हणाली की जेव्हा ती फोडणी महाग होते, भाजी खाणं महाग होतं आणि ह्या बाकीच्या लोकांना काहीही फरक पडत नाहीये. नेत्यांना अगदी तो पार्थ पवार परवाच्या दिवशी त्या रेवतीचा काही कार्यक्रम होता, छोटासा जेवणाचा कार्यक्रम, त्याला सुद्धा तो चार्टर्ड फ्लाईटनी जातो. आणि हे सगळी मोठी मोठी मंडळी असंच करत राहतात. माझं पुन्हा एकदा निवेदन असंच आहे की एक तर पहिला GR काढायला हवा होता महाराष्ट्र शासनाकडनं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं की याच्या पुढे हे डायरेक्टिव्ह आहेत. मंत्री असोत, कोणी ब्युरोक्रॅट्स असोत, सगळ्यांनी ही शिस्त पाळायची आहे. हे आधी करून मग जनतेला तुम्ही सांगितलं, जनता नक्की ऐकेल. पण आम्ही काहीच करणार नाही. आम्ही आता तर नम्रता, येत्या शुक्रवारी आपलेच प्रधानमंत्री स्वतः स्वीडन, नॉर्वे, इटली आणि UAE ला जात आहेत. तर स्वतःचा परदेश दौरा ठेवून मात्र लोकांना सांगणं की तुम्ही परदेशी जाऊ नका, लग्न असतात, कार्य असतात, सोनं खरेदी करू नका. अगदी तुम्ही जर फोडणीतलं तेल कमी वापरलं तर ती देशभक्ती होईल. हे थोडंसं अतिरेक होतोय असं मला वाटतं. एक गोष्ट नक्की आहे की पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावरती आपण इथे राहून बोलू शकत नाही, कारण तो परदेश नीतीचा एक भाग असतो. पण हे उदाहरण अंजलीताईंनी दिलेलं आहे, रजिस्टर्ड. एक गोष्ट आहे की सर्वसामान्यांना आवाहन करून काही फरक पडेल का? थोडासा फरक नक्की पडेल. पण तो जर मोठा फरक पडणं अपेक्षित असेल, त्याने आपल्या अर्थव्यवस्थेला एक चांगला पुश, एक चांगली बळकटी मिळणं आवश्यक असेल, तर विरोधाभासाची जी दरी आहे, म्हणजे वीकेंडला चार्टर्ड फ्लाईटने परदेश दौरे करणारी मुलं आणि त्याचबरोबर 4-4 वर्ष परदेशवारीची स्वप्न पाहत पैसे साठवणारी मुलं, ह्यांच्यामधली जी दरी आहे ना, ती दरी आपण केव्हा भरून काढणार? म्हणजे आज आपण मोठमोठे रस्ते बांधतोय, पण त्या रस्त्यावरनं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या वाहनांना जायला परवानगीच नसते. मग आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरा असं कुठल्या न्यायाने म्हणायचं? आपल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये बसेस पुरेशा नाही आहेत, ट्रेन्स पुरेशा नाही आहेत, मग कुठल्या न्यायाने म्हणायचं आपण? त्यामुळे हा न्याय जोपर्यंत आपल्याला जवळपास दिसत नाही, ही दरी जोपर्यंत भरत आलेली आपल्याला दिसत नाही, तोपर्यंत ही आवाहनं फक्त ही चिमुटभर राहतील. भावनिक म्हणून काही काळ होईल सुद्धा, त्याचा फरक दिसेल सुद्धा, पण किती काळ त्या भावना आपण ताणू शकणार आहोत, हाही खरा प्रश्न आहे. प्रश्नासाठी त्या मुळावर घाव घालणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तिथे सरकारने तो आर्थिक योद्धा बनणं हे पहिलं गरजेचं आहे. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.